आणि नंतर वळूयात आजच्या दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या घटनेकडे। संसदेवरच्या हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी शहीदांना श्रद्धांजली वाहिली। पण त्यानंतर फक्त काही तास उलटतायत तोच संसदेमध्ये एक आगळीक घडली, ज्यामुळे भर सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ उडाला, धुराचे लोट पसरले आणि याला कारण ठरलं संसदेमध्ये झालेली घुसखोरी। या घुसखोर तरुणांना आता अटक झाली आहे, पण देशामधले दिग्गज नेते जिथे बसतात, जिथे देशातले कायदे तयार केले जातात, जिथे देशाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार उपस्थित असतात, त्याच संसदेमध्ये घुसखोरी करणं इतकं सोपं कसं होऊन बसलंय, हा सवाल आता उभा ठाकलाय। बघूया। दोन अज्ञात संसदेत घुसले। लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले। मग दोघंही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले। संसदेत विषारी धूर सोडला। लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटक यांनी पकडलं। आणि इतर खासदारांसह धू धुतलं। जे चित्र सभागृहाच्या आत होतं तेच सभागृहाबाहेरही दिसलं। या सगळ्या गोंधळानंतर पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित केली। सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले। दो व्यक्ति अपने गैलरी से कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया, फिर तो उसने जूते उतारे। तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ, तो उसके जूते में क्या कहीं था मालूम नहीं था। येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके। तो वहां हम थे तो बाद में पकड़ लिया। तोवर संसदेत घुसलेल्या दोघांना संसदेबाहेरून एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पण या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले। इस तरह की घटना हो जाए तो ये दुखद है, क्योंकि ये तो और कुछ भी बहुत हो सकता था। जो हैं हमारे स्पीकर साहब या अन्य लोग, इन सबको इस पर ध्यान देना चाहिए। गुरपत सिंह मानू जो है, जो खालिस्तानी टेररिस्ट है, अमेरिका में बैठा हुआ है, उसने बाकायदा ये थ्रेट दिया था कि 13 दिसंबर को पार्लियामेंट अटैक करूंगा मैं। आप फिर भी उस पर हाथ रखे बैठे रहे, आपने सीरियसली नहीं लिया। कोई कंट्रोल नहीं है, कोई नियंत्रण नहीं है। हमला मतलब जो भी हो, लेकिन ये तो मुझे लगता है कि चूक तो है, कहीं ना कहीं चूक तो हुई। धक्कादायक बाब म्हणजे प्रताप सिन्हा या खासदाराच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले। खासदार प्रताप सिन्हा हे भाजपचे नेते आहेत। त्यांच्या शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता, त्यामुळे या अनुषंगाने ही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। खरं तर आजचा दिवस संसदेच्या इतिहासात कायम लक्षात राहणारा दिवस आहे, कारण 22 वर्षांपूर्वी याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि आजच्या दिवशी तरुणांनी ही अशी घुसखोरी केली आहे। पण हे कोणी दहशतवादी नसून हे सर्व भारतीयच आहेत। या घटनेचं महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा समोर आलंय। संसदेत घुसलेले तरुण कोण, तर यातला पहिला तरुण आहे, नाव अमोल शिंदे, गाव लातूर जिल्ह्यातलं थोरली झरी। कुटुंबीय मजुरी करतात आणि भाऊ पनवेलमध्ये रिक्षा चालक आहे। या प्रकरणातली दुसरी आरोपी नीलम सिंग ही हरियाणातली आहे आणि BA, MA, BEd, MEd, CTET, नेट आणि MPhil सुद्धा ही तरुणी उत्तीर्ण आहे। तिसरा आरोपी सागर शर्मा हा उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधला आहे, तर चौथा आरोपी मनोरंजन हा कर्नाटकातला असून पेशाने ऑटो ड्रायव्हर आहे। हे चारही आरोपी एकमेकांच्या पूर्वीपासूनच संपर्कात असल्याचंही उघड झालंय। त्यामुळे आजची घटना पूर्वनियोजितच होती का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी असं का केलं।
लोकशाहीच्या मंदिरात ते असे का घुसले हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.